नाशिकमध्ये विविध विकास कामांचं आज भूमिपूजन पार पडलं। 24 जुलैपर्यंत सिंहस्थ कुंभमेळा सुरू राहणार। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीसांचे कार्यक्रमात वक्तव्य। रत्नागिरीत भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष उफाळला। खेड नगर परिषदेतील जागा वाटप मान्य नसल्याची भाजप पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार। योगेश कदमांविरोधात व्यक्त केली थेट नाराजी। हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा। दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्यानं वनमंत्री गणेश नाईकांचे वन विभागाला आदेश। पुण्याच्या हवेलीतल्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याशंकर बडे सांगळे निलंबित। पशुसंवर्धन विभाग जमीन गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई। मुंबईमध्ये कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा। कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप। धोकादायक गाड्यांमधून प्रवास करतायत कचरा वेचक कर्मचारी। मुंबई स्वच्छ करणाऱ्या गप्पा करणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या वरळी वॉर्डमध्ये कचऱ्याचा ढीग। कचरा आणि ढिगाऱ्यानं दुर्गंधीचं साम्राज्य। स्थानिक डॉक्टरांसह नागरिकांचा आरोप। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या विरोधातील लोकशाहीच्या बातमीची घेतली दखल। सरनाईकांनी या गाड्यांवर कारवाई करण्याचे दिले निर्देश। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजनात AK-47 आणि हँड ग्रेनेड असतात। सुजात आंबेडकर यांचा मोठा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।